मित्रांनो, आपण आज एका फार महत्त्वाच्या दिवशी, महत्त्वाच्या दिवशी अशासाठी म्हटलं की आज 12 मार्च आहे आणि 12 मार्चमध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ असलेले आपले पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती. आज यशवंतरावांची 108वी जयंती आणि मला आनंद याचा आहे की आधुनिक महाराष्ट्राचा विषय शिकवत असताना आज यशवंतरावजींच्या जयंतीचं हे स्मरण आपल्याला होत आहे. याचं कारण आधुनिक महाराष्ट्र कसा घडला पाहिजे याच्या संबंधी यशवंतराव चव्हाण यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी सातत्याने केलेली होती आणि म्हणून आपला हा आजचा पेपर आणि आजचा हा विषय आपल्याला सांगत असताना मला मुद्दाम यशवंतरावांचं स्मरण करून देणं तुम्हाला आवश्यक वाटतं. यशवंतरावजी चव्हाण 1960 साली 1 मेला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. त्या महाराष्ट्र राज्याचे पहिल्या दिवसापासूनचे आदरणीय असे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे यशवंतरावांचं स्मरण करत असताना आपल्याला त्याला जोडूनच आधुनिक महाराष्ट्राचं देखील आपल्याला एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आपल्या समोर येते. याचं कारण आधुनिक महाराष्ट्राचा एक लेखाजोखा यशवंतरावांनी मांडलेला होता आणि म्हणून आपल्या या अभ्यासक्रमातला आधुनिक महाराष्ट्राचा हा विषय शिकवत असताना, त्याची सुरुवात करत असताना मला मुद्दाम आपल्याला यशवंतरावांच्या एका पहिल्या भाषणाची आठवण करून देण्याची गरज वाटते. तुम्हाला मुद्दाम सांगेन की आता मी तुम्हाला यशवंतराव चव्हाणांच्या ज्या पुस्तकाचं नाव सांगणार आहे त्या पुस्तकाचं नाव तुम्ही लिहून घ्यावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. त्या पुस्तकाचं नाव आहे, यशवंतरावांच्या भाषणांचा संग्रह असलेलं ते पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे सह्याद्रीचे वारे. सह्याद्रीचे वारे हे यशवंतरावांच्या महाराष्ट्र उभारणीच्या काळामधली त्यांची जी भाषणं होती त्या भाषणांचं संकलन असलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यामधलं पहिलं जे भाषण आहे त्या पहिल्या भाषणाचा संदर्भ देऊन मी आपल्या ह्या विषयाची सुरुवात करणार आहे. त्यांचं पहिलं भाषण जे आहे त्या पहिल्या भाषणाचं शीर्षक आहे महाराष्ट्राची सफर. यशवंतरावांनी महाराष्ट्रामध्ये विविध टापूमध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत आणि कोणते कोणते विषय आहेत याची अतिशय छान अशी बारकाईने मांडणी केली आणि म्हणून हे भाषण आणि यशवंतरावांचं या भाषणाचं पुस्तक हे तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. सह्याद्रीचे वारे. यशवंतरावांनी या पहिल्या भाषणामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातल्या क्रमशः काही गोष्टींचा मी उल्लेख करत जातो आणि मग आपल्या विषयाशी त्या जोडलेल्या असल्यामुळे मला त्याचा उल्लेख करणं हे आवश्यक वाटतं. आधुनिक महाराष्ट्र याचा अर्थ आपण काय समजायचा? 1960 साली महाराष्ट्र किती आधुनिक होता आणि आज आपण 2021 मध्ये आहोत. या काळामध्ये हा महाराष्ट्र किती आधुनिक आहे. म्हणजे आता यावर्षी आपल्याला 1 मेला महाराष्ट्राच्या स्थापनेला 61 वर्ष पूर्ण होतील. याचा अर्थ महाराष्ट्र प्रगतीपथावरती निश्चितपणे पुढे गेलेला आहे असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. पण त्याची सुरुवात जी झाली ती सुरुवात एका द्रष्ट्या नेतृत्वामुळे झाली आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आधुनिक महाराष्ट्र म्हणत असताना यशवंतरावांनी त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. आपला हा जो पेपर आहे आधुनिक महाराष्ट्राच्यामध्ये हा अभिवृद्ध असलेला या विषयाचं नाव आहे लोकप्रशासन आणि अर्थकारण. मी आपल्याला मुद्दाम असं सांगेन की हा विषय समजून घेत असताना पुन्हा मी यशवंतरावांच्या भाषणाकडे येईल. यशवंतरावांनी त्या भाषणात असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून एखादी फाईल पाहता, ही फाईल पाहत असताना ती निर्जीव फाईल नसते. त्या प्रत्येक फाईलमध्ये एक माणूस लपलेला असतो, त्या माणसाचे प्रश्न लपलेले असतात आणि त्यामुळे तुम्ही त्या फाईलचा निपटारा जर केला तर त्या माणसाचे जे प्रश्न आहेत त्या माणसांच्या प्रश्नाचा निपटारा होणार आहे, त्याला उत्तर मिळणार आहे आणि त्याला काही तोडगा सापडणार आहे. आणि त्यामुळे यशवंतरावांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली होती अधिकाऱ्यांना की तुम्ही जेव्हा एखादी फाईल पाहता तेव्हा ती फाईल निर्जीव म्हणून तुम्ही बाजूला ठेवू नका, पेंडिंग ठेवू नका. तर त्या फाईलमध्ये एक माणूस आहे, त्या माणसाचे प्रश्न दडलेले आहेत हे लक्षात घ्या. हा पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग त्यांनी असं सांगितला की लोकशाही म्हणजे आपण जे म्हणतो ते म्हणजे काय, लोकप्रशासन म्हणजे काय.
लोकांचं राज्य, लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी तुमच्यावर केलेलं एक प्रकारचं राज्य असं जरी असलं तरी लोकप्रशासन, लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या लोकशाहीबद्दल लोकांना विश्वास वाटला पाहिजे. आणि हा विश्वास वाटत असताना लोकांना खात्री झाली पाहिजे की तुम्ही तुमचा कारभार नेटकेपणाने करता आणि तुम्ही तुमचा कारभार करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही तुमचं काम नेटकेपणाने करतात, तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवतात आणि हा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. म्हणजे यशवंतरावांचा आग्रह असा होता की लोकांना विश्वास वाटला पाहिजे की तुमचं काम होतंय, तुमच्यासाठी सरकारी यंत्रणा काम करतायत, तर तुमचे प्रश्न सोडवत आहेत, हा विश्वास लोकांना वाटला पाहिजे. तर ते यशवंतरावांनी ह्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याची पहिली गोष्ट मगाशी मी म्हटलं तसं तुम्हाला फाईल ही निर्जीव समजू नका. आणि दुसरी गोष्ट, लोकांना आपले प्रश्न सुटतायत हा विश्वास वाटला पाहिजे, हा दिलासा मिळाला पाहिजे. त्या अर्थाने आपण महाराष्ट्राच्या आधुनिक रूपाची ही चाचपणी करताना लोकप्रशासन आणि अर्थकारण या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण हळूहळू येणार आहोत. यशवंतरावांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती आणि ती गोष्ट त्या भाषणामध्येच त्यांनी मांडलेली होती. आणि ती अशी मांडलेली होती की आधुनिक महाराष्ट्र करत असताना शेती कशी करायची, उद्योग कसे उभे करायचे, कारखाने कसे उभे करायचे, शिक्षण काय पद्धतीने द्यायचं, आपल्या महाराष्ट्राच्या विविध टापूंच्या मध्ये जे काही वेगवेगळे प्रदेश आहेत, या प्रदेशांची वेगळी वैशिष्ट्य काय आहेत, तिथल्या शेतीची वैशिष्ट्य काय आहेत, तिथल्या जीवनमानाची वैशिष्ट्य काय आहेत, तिथल्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचं वेगळेपण काय आहे, अशा सगळ्या गोष्टी यशवंतरावांनी सांगितलेल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या पट्ट्यांचा यशवंतरावांनी अतिशय शांतपणे आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला होता. आणि या सगळ्या विविध प्रादेशिक टापूंचं वेगळेपण काय, ते वेगळेपण कसं जपलं पाहिजे आणि त्या वेगळेपणाची शक्ती एकवटून आपल्याला महाराष्ट्र पुढे कसा नेला पाहिजे याची मांडणी यशवंतराव करत होते. मला असं वाटतं की हेच करत असताना आपण आणखीन एका गोष्टीकडे बघितलं पाहिजे. हे महाराष्ट्र तुम्ही बघा, आज देशामध्ये जे नावं तुम्हाला दिसत आहेत राज्यांची, आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, बंगाल संस्कृतीचं राज्य जे आहे ते बंगाल आहे, ओरिया संस्कृतीचं जे राज्य आहे ते ओरिसा आहे, खाली तमिळ भाषिकांचा जो पट्टा आहे तर त्यांचं नाव आहे तमिळनाडू, खाली मल्याळम भाषेचा जो पट्टा आहे त्यांचं नाव आहे केरळ, इकडे आपल्या खालच्या बाजूला दक्षिणेला, महाराष्ट्राच्या दक्षिणेला खाली कर्नाटक आहे, कन्नडिगा लोकांचा प्रदेश आहे, इकडे आपल्या पलीकडे वरच्या बाजूला पश्चिमेकडे वरच्या बाजूला जो भाग आहे पश्चिम उत्तरेकडे तो गुजरात आहे, हा सगळ्या गुजराती व्यापारी लोकांचा प्रदेश आहे. मला असं वाटतं की आपण हे सगळे टापू समजून घेत असताना शेजारी आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, वरच्या बाजूला आपल्या डोक्यावरती म्हणजे आपल्या उत्तरेच्या बाजूला महाराष्ट्राच्या तिकडे मध्य प्रदेश आहे, त्याच्यावर आणखीन उत्तर प्रदेश आहे. तर हे प्रदेश त्यांचे प्रदेशाप्रमाणे नाव पडलेली आहेत किंवा तिथल्या भाषेप्रमाणे किंवा तिथल्या लोकांच्या एकूण त्यांना उपलब्ध असलेल्या संज्ञेनुसार त्या यांची नावं पडलेली आहेत. पण महाराष्ट्राचं नाव तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राचं नाव वेगळं आहे. पंजाबमध्ये 5 नद्यांचा प्रदेश म्हणून ते पंजाब आहे तिकडे. जम्मू आणि काश्मीर आपल्याला माहिती आहे की कुठला तो प्रदेश आहे ते आपल्याला माहिती आहे. हरियाणा आपल्याला कशाचा प्रदेश आहे तो आपल्याला माहिती आहे. बिहार म्हणजे काय पद्धतीचा तो प्रदेश आहे, कुठल्या बेटांचा प्रदेश आहे, कुठल्या नद्यांचा प्रदेश आहे, कुठल्या टापूचा प्रदेश आहे हे आपल्याला लक्षात येते. मला असं वाटतं की हे सगळं समजून घेत असताना महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र का बाबा, हा आपल्याला लक्षात येईल ना. म्हणजे एक त्याचा साधा भाग आहे की महाराष्ट्राचं नाव आपण जेव्हा उच्चारतो महाराष्ट्र, तेव्हा या नावाबद्दल खूप संकल्पना आहेत, खूप मांडणी फार वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे महाराष्ट्र म्हणजे महारांचं राष्ट्र, महाराष्ट्र, महारांचं राष्ट्र अशा सर्वांची विभागणी केलेली आहे. त्यानंतर एका अभ्यासकाने मल्लराष्ट्र अशी पण त्याची फोड केलेली, मल्लराष्ट्र. याखेरीज यापूर्वीच्या काही म्हणजे इंग्रज अभ्यासक इथे येण्यापूर्वीच्या काळात देखील आपल्याला असं लक्षात येईल की तिथे त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख फार वेगळ्या पद्धतीने पूर्वीच्या अभ्यासकांनी केलेला आहे, तज्ज्ञांनी केलेला आहे, विद्वानांनी केलेला आहे. सातवाहनां एक अभ्यासकांचं मत असं आहे की सातवाहनांच्या काळापासून महाराष्ट्राचा उल्लेख हा महाराष्ट्र म्हणून सुरू झाला. त्याच्या अगोदर महाराठी अशा शब्दाचा उल्लेख
सातवाहनांच्या शिलालेखामध्ये होता आणि तोच उल्लेख पुढे वाढत वाढत अधिक विस्तारत नंतर मग तो वेगळ्या पद्धतीने विदर्भाचा नंतर पश्चिम महाराष्ट्राचा समावेश करत करत मग तो महाराष्ट्र शब्द निश्चित झाला असावा, ते संबोधन निश्चित झालं असावं असं एक मानलं जातं. अर्थात एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की महाराष्ट्राचं नाव हे अन्य प्रांतांच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि त्यामुळे ते नाव आपल्याला पाहत असताना अशोकाच्या शिलालेखात काही उल्लेख आहे का, भांडारकर असतील किंवा महोपाध्याय काणे असतील याच्यामध्ये काही उल्लेख तसे काही आहेत का, हे पण थोडंसं आपल्याला चाचून पाहावं लागेल. पण हे काही जरी असलं तरी या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख हा निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं राज्य आणि वेगळ्या प्रकारचा हा भूप्रदेश म्हणून झालेला आहे, यात शंकाच नाही. पाणी निश्चितपणे महाराष्ट्र आपण जेव्हा पाहतो आणि महाराष्ट्राचा सगळा उल्लेख आपण करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये पहिलं राजघराणं किंवा पहिलं राज्य जे स्थापन झालं ते कोणतं असेल. आपल्याकडे इतिहासाची जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे साधारणतः सातवाहनांचं घराणं हे पहिलं महाराष्ट्रामधलं राज्य करणारं महाराष्ट्रीयन घराणं म्हणून परिचित आहे किंवा त्याची नोंद झालेली आहे. या ह्याच्यामध्ये सातवाहन काळामध्ये काय काय होतं बुवा, तर त्या काळामध्येच महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला समजायला सुरुवात झाली. त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की मध्य महाराष्ट्र आहे, माळवा आहे, आंध्र प्रदेशमधले काही पट्टे आहेत, रायगड जिल्ह्यामधला काही भाग आहे, नाशिकमधले काही भाग आहेत. मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातले काही पट्टे या सगळ्यांचं मिळून काही एक टापू या महाराष्ट्र नावाच्या प्रदेशामध्ये आपल्याला त्या काळामध्ये म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये समाविष्ट असलेला दिसून येतो. आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या पट्ट्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच्या दरम्यान मध्य प्रांतामधला काही भाग जो होता तो देखील महाराष्ट्राशी जोडलेला होता, अशी देखील की नोंद आपल्याला ती सापडते. मला असं वाटतं की हा काळ जो सगळा आहे या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते महाराष्ट्राचं स्थान एक चांगली बाजारपेठ म्हणून डेव्हलप झालेलं होतं. आणि ती चांगली बाजारपेठ म्हणून डेव्हलप झाली असण्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या बाजारपेठेचा देखील एक फार मोठा प्रभाव, म्हणजे जी बाजारपेठ जुन्नरला एक नाणेघाट नावाचा एक भाग आहे ती असेल, कोल्हापूरची बाजारपेठ आहे, तिथे देखील तुम्हाला या काही गोष्टी सापडतील. मला असं दिसते की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालं अशा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्याला म्हणजे ती एक दगडी हाताऱ्या म्हणू, तांब्यांची उत्पादनं म्हणू किंवा तत्सम अशा काही गोष्टी या अशा वेगवेगळ्या पद्धतीने आढळून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक महाराष्ट्राचं वेगळेपण हे या सगळ्या पट्ट्यामध्ये सापडलेल्या उत्खननातल्या अवशेषांच्या वरनं देखील लक्षात येतं. आणि एक वेगळ्या प्रकारचं राज्य राष्ट्र हे कसं निर्माण झालं असेल त्याच्या काही खुणा काही प्रमाणामध्ये आपल्याला या उत्खननाच्या निमित्ताने देखील आपल्याला लक्षात येतात. या इतिहासाच्या संबंधीचे सगळे जे बारकावे आहेत हे बारकावे तुम्हाला या पहिल्या प्रकरणामध्ये वाचायला मिळतात आणि ते तुम्ही शांतपणे वाचावेत असं मी तुम्हाला सुचवेन. त्याच्यामध्ये स्वयं अध्ययनासाठी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची देखील तुम्ही एक मांडणी नीट करा. त्या प्रश्नांची उत्तरं छोटी छोटी तुम्हाला माहिती आहेत, स्वयं अध्ययनासाठी फार थोडे आणि छोटे छोटे असे प्रश्न असतात. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रावरती राज्य करणाऱ्या पहिल्या राजघराण्याचं नाव लिहा. इसवी सन पूर्व 3रे ते 5वे शतक या काळामध्ये महाराष्ट्रात कोणत्या घराण्याची सत्ता प्रस्थापित झालेली होती ते लिहा. वाकाटक राजांच्या काळात महाराष्ट्रामध्ये लेण्या कोठे कोरल्या गेल्या. 5वे शतक हे इसवी सन 8व्या शतकापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाची फारशी माहिती उपलब्ध नाहीये. त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रकूट घराण्याने महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली असा एक उल्लेख आहे, तर तोही तुम्ही लक्षात घ्या. पण मी हे पहिलं प्रकरण तुम्ही मुद्दाम वाचावं अशी माझी तुम्हाला विशेष सूचना आहे. आणि ते वाचत असताना तुम्ही काही संदर्भ मात्र पाहायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राचा एक साधारणतः
पूर्व पीठिकेचा इतिहास हा तुमच्या समोर येईल. मी मगाशी म्हटलं तुम्हाला अधिक वाचनासाठी जे पुस्तक मी सांगतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वयं अध्ययनाच्या संदर्भात तुम्हाला जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्या पुस्तकातली नावं तुम्ही पहा. आता याच्यात त्यांनी 2 नावं दिलेली आहेत. ती म्हणजे महाराष्ट्राचा इतिहासाची नोंद असलेलं मराठी विश्वकोशामधले तो संदर्भ तुम्ही पाहायला पाहिजे. त्यानंतर प्राध्यापक जाधव आणि सावंत यांनी मराठीचा प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक इतिहास लिहिला आहे. तर तो एक विषय तुम्ही पाहायला पाहिजे. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या भाषणांचं सह्याद्रीचे वारे हे पुस्तक मात्र आवर्जून वाचलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला असं वाटतं की मित्रांनो, हा सगळा अभ्यास करत असताना साहजिकच आपण महाराष्ट्राच्या इतिहासाकडनं आपण महाराष्ट्राच्या भूगोलाकडे येतो. आणि हा भूगोल मला असं वाटतं की खूप चांगल्या रुचीचा असा हा विषय, खूप चांगल्या रुचीचा. आज आपल्याकडे भूगोलाला जे एक वेगळं महत्त्व आलेलं आहे. हे भूगोलाचं महत्त्व तुमच्या अशा अर्थाने लक्षात येईल की भूगोल तुमच्या म्हणजे तुम्हाला आवडेल तर आवडायला हरकत नाही. पण मुख्य म्हणजे एक महाराष्ट्राचा एक सगळा प्राकृतिक भाग जो सगळा आहे, म्हणजे आपण त्याला बोलीभाषेमध्ये किंवा आपण म्हणीमध्ये असं म्हणतो बांद्यापासून चांद्यापर्यंत, किंवा अगदी वरच्या त्या नंदुरबार धुळ्यापासून ते खाली कोल्हापूरपर्यंत असा जो पट्टा आपण अपेक्षित धरतो. तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने तुम्ही या भूगोलाचा देखील अभ्यास केला पाहिजे. आणि या भूगोलाचा अभ्यास करताना अगदी साहजिकच पहिला प्रश्न काय येतो, ते मला नेहमी असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा तो महाराष्ट्राचा नकाशा पाहतो तेव्हा आम्ही काय पाहतो, तर मी असं पहिलं पाहतो की महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत. मला आठवते की मी जेव्हा शाळेमध्ये अभ्यास केला होता तेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्याची स्वतंत्रपणे स्थापना झाल्यानंतर 1 मे 1960 रोजी ही स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हे जे होते त्या जिल्ह्यांची संख्या होती 26. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 1981 साली महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या सरकारने काही नवीन जिल्हे वाढवले. त्यामुळे जिल्ह्यांची संख्या वाढायला लागली. मला आठवते त्यावेळचे 2 जिल्हे मला पक्के आठवत आहेत. एक म्हणजे सोलापूरच्या लगत असलेला एक उस्मानाबाद जिल्ह्याचा एक काही भाग तोडून तो लातूर जिल्हा झाला जवळचा. तर तो एक जिल्हा मला चांगला आठवतोय. अशा प्रमाणामध्ये विदर्भातले पण काही जिल्हे तोडून वेगळ्या पद्धतीचे काही 2-3 जिल्हे करण्यात आले. त्याच्यामध्ये वाशिम असेल किंवा पलीकडचे काही जिल्हे असतील असे जिल्हे स्थापन झाले. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये या जिल्ह्यांची वाढ होत असताना साहजिकच जिल्ह्यांची संख्या वाढली. त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 26 जिल्हे होते आणि आज ही महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्यांची संख्या 35 झालेली आहे. आणि त्यामुळे या 35 जिल्ह्यांचा हा जो सगळा भाग आहे हा महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये हा व्यापलेला आहे. या 35 जिल्ह्यांच्या मध्ये आपण पाहू तर सगळ्यात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा कोणता आहे? तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरला असाल. मी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे फिरलो. मला वाटायचं कधी कधी कोल्हापूर खूप मोठा जिल्हा आहे, कधी कधी वाटायचं सोलापूर जिल्हा पण खूप मोठा आहे. तर नॉर्मली आपल्याकडे साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये 11, 12, 13 तालुके आहेतच. 11, 12, 13 तालुके आहेतच. आपल्याकडे जो अधिकृत माहितीचा संदर्भ उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे. किती मोठा आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 17,034 किलोमीटर एवढं मोठं आहे. 17,034. तुलनेने लोकसंख्या निश्चित तिथे कमी असणार. मग सगळ्यात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे?
तो आहे मुंबई. आणि मुंबई शहर जिल्हा जो आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 157 चौरस किलोमीटर. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा सगळ्यात मोठा आणि मुंबई शहर जिल्हा हा सगळ्यात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने, हे तुमच्या लक्षात येईल. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं क्षेत्रफळ कोणाचं आहे? तर ते मराठवाडा विभागाचं क्षेत्रफळ सगळ्यात मोठं आहे आणि ते आहे 64,813 चौरस किलोमीटर. इतकं मोठं क्षेत्रफळ आहे. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही नोंद आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात कमी क्षेत्रफळ कशाचं आहे? तर ते कोकण विभागाचं सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे आणि ते आहे मराठवाडा विभागाच्या जवळपास निम्म्यापेक्षा देखील कमी, म्हणजे 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ हे कोकण विभागात आहे. मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी ज्याचा सारखा उल्लेख करतोय, यशवंतरावांचं भाषण सह्याद्रीची वारेमधलं, त्याच्यामध्ये यशवंतरावांनी या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग केलेला, चांगली मांडणी केलेली. आता हे मी तुम्हाला सांगितलं क्षेत्रफळाचं वेगळेपण. याच्यामध्ये तुम्ही आता लक्षात घ्या की याच्यामध्ये महाराष्ट्रामधले हे प्राकृतिक विभाग जे आहेत, हे विभाग कसे आहेत? तर ह्या विभागाच्या मध्ये म्हणजे भौगोलिकदृष्ट्या असं म्हणू आपण, पश्चिमेकडची कोकणपट्टी, सह्याद्रीची पर्वतरांग जी आपण पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहतो, महाराष्ट्राचं पठार किंवा आपण देश म्हणतो, देशावरती आलो आपण असे म्हणतो ते, आणि उत्तरेकडच्या सातपुडा पर्वतरांगा, अशा 4 प्राकृतिक विभागांचा हा वेगळेपणा हा तुमच्या लक्षात येईल. आणि या 4 प्राकृतिक विभागांना मिळून हे महाराष्ट्र हा आपला प्रदेश तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पश्चिमेकडची कोकणपट्टी ही खूप महत्वाची आहे. दक्षिण आणि उत्तर अशी पसरलेली लांब आणि रुंद चिंचोळी अशी ही कोकण किनारपट्टी आपल्या लक्षात येते. आणि या कोकणपट्टीमध्ये पूर्वेला सह्याद्रीचे पर्वतरांगा आहेत आणि खाली पश्चिमेला अरबी समुद्र, आणि याच्यामध्ये हा तुम्हाला कोकणपट्टीचा हा सगळा पट्टा दिसतो. याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या 4 मोठ्या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी किती आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पुस्तकाच्या तपशिलामध्ये अवश्य वाचा आणि त्याची गरज आहे. दुसरा भाग जो आहे तो सह्याद्री पर्वतरांगांचा आहे. तो देखील टापू तुम्हाला माहिती आहे आणि मुख्यतः आपण या सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या आसपास असलेल्या टापूमध्ये आपण सगळे उभे असतो, जगत असतो आणि वावरत असतो. त्याला जोडून जे महाराष्ट्राचं पठार आहे, ज्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो, हे दख्खनचं पठार म्हणजे भीमा, गोदावरी, पैनगंगा, वैनगंगा या सगळ्या नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश, म्हणजे हा सगळा महाराष्ट्राचा पठार ते बनलेला आहे. आणि त्या पठारामध्ये आपल्याला काय काय दिसतं? त्या दख्खनच्या पठारावरती साधारणतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या विभागातले सगळे जिल्हे येतात. हे तुमच्या लक्षात येईल. अर्थात कोकणापेक्षा दख्खनच्या पठारावरती पावसाचं प्रमाण कमी आहे, हे काही मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे. उत्तरेकडच्या सातपुडा पर्वतरांगा या देखील आपल्याला माहिती आहेत. विशेषतः नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळे, जळगाव या सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला ते सगळं जाणवायला लागतं. आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ही पर्वतरांग तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये दिसते. आणि काही टेकड्या तुम्हाला सातपुडा पर्वतरांगांच्या काही टेकड्या या तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये देखील दिसतात. आणि या सातपुडा पर्वतरांगेमध्येच अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे. तर मला असं वाटतं की हा सगळा भाग तुम्ही मुळातनं वाचण्यासारखा आहे आणि तुम्हाला खूप रुची वाटेल. आणखीन काही त्यातनं तुम्हाला उत्साहाने काही आणखीन जर काही वेळ वाचायचा असेल तर ते देखील तुम्हाला ते वाचता येईल. त्यासाठी मुद्दाम तुम्ही तो देखील एक प्रयत्न तुम्ही करावा असं मला वाटतं. आपल्याकडे महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी काही चांगली पुस्तकं आहेत. त्याशिवाय विदर्भातले एक अतिशय अभ्यासू आणि बुद्धिमान असे नेते डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी विश्वकोश वार्षिकी नावाचं एक संपादित पुस्तक केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या भौगोलिक प्रदेशाबद्दलची चांगली माहिती दिलेली आहे.
याशिवाय संतोष दास्तानी दरवर्षी एक महाराष्ट्र बुक काढतात, त्यात देखील तुम्हाला या सगळ्या विविध टापूंची एक चांगली माहिती त्याच्यात मिळेल. आणि मला असं वाटतं की एका अर्थाने आपल्याला एक नेमकं असं दर्शन या भौगोलिक टापूचं, प्राकृतिक विभागांचं नेमक्या स्वरूपामध्ये आपल्याला याच्यामध्ये होऊ शकेल आणि ते तुम्ही निश्चितपणे पाहायला पाहिजे. मला असं वाटतं की आता आपण रॅपिडली या थोड्या पुढच्या विषयाकडे येऊ. महाराष्ट्राचं हवामान आहे, महाराष्ट्रामधल्या नद्या आणि महाराष्ट्रामधली शेती आणि पिकं या विषयाकडे आपण आता येऊ. आणि त्यानंतर मग आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा शासन प्रशासन यंत्रणेकडे आपण येणार आहोत. थोडा 1-2 मिनिटं ब्रेक. महाराष्ट्रातील हवामान आणि महाराष्ट्रातील नद्या आणि शेती आणि पिकं या संबंधी आपण एक छोटी एक आढावा माहिती घेऊ आणि तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात संपूर्ण जगावरती हवामान बदलाचं जे संकट आलेलं आहे, तर त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या एकूण हवामानावरती देखील झालेला आहे. आता पहा, मी तुमच्याशी बोलतोय मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. मी पुणेकर आहे आणि पुण्यामध्ये दिवाळीनंतरच्या काळामध्ये आम्ही थंडीचा अनुभव घेतो, म्हणजे हिवाळा. मी आपल्याला सांगतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि ते मार्च. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 4 महिन्यांच्या थंडीच्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जेमतेम 2 किंवा 3 दिवस जर सोडले तर आम्ही थंडीचा अनुभव घेतलेला नाही. थंडी पुण्यामध्ये पडलीच नाही, वाजलीच नाही. आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कडक पद्धतीच्या दुपारच्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर गेले 2-3 आठवडे, महिनाभर असं वातावरण आहे की संध्याकाळी प्रचंड घाम येतो, तापल्यासारखं होतं आणि तुम्हाला संध्याकाळी थंडी दूरच गेलेली, उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत हे तीव्रपणे लक्षात येतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल आता आपण काहीतरी म्हटलेलं असलं तर कधी ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो, कधी नोव्हेंबरमध्ये पाऊस पडतो, कधी जानेवारीमध्ये पाऊस पडतो. जानेवारी फेब्रुवारीमध्ये परवा पावसाचे काही ढग आले होते. फेब्रुवारीमध्ये काही दिवसामध्ये 2-3 वेळा पाऊस देखील पडून गेलेला आहे. मला असं वाटतं की आता हे आपल्याला बदलत्या हवामानाची जी काही संकट आपल्या समोर आलंय त्यातून हे सगळ्या आपल्या गोष्टी समोर येत आहेत. मला असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे हवामान नॉर्मली आपण जे अनुभवतो गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये, तर त्या अनुभवांच्या मध्ये आपल्याला डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळा, मार्च ते मे उन्हाळा, जून ते सप्टेंबर पावसाळा असं आपण म्हणतो. आता या सगळ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पावसाचा अनुभव येतो. पण गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठरलेल्या वेळेला पाऊस येत नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली संपूर्ण जून, संपूर्ण जुलै हा जवळपास कोरडा गेला आणि ऑगस्टमध्ये पाऊस आला. त्यामुळे आता आपण अकॅडमिक पातळीवरती आपल्याकडे जो अभ्यास उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण या महाराष्ट्रातल्या हवामानाची, पाऊस पाण्याची एक माहिती घेऊ, ती या पद्धतीनेच तुमच्याकडे येईल. परंतु आज काय झालंय की आज पाऊस आपल्याला माहिती आहे की कसा प्रचंड प्रमाणात काय पडतो. 2019 मध्ये आपण बघितलेलं आहे की संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या टापूत कृष्णा असेल, इकडे पंचगंगा असेल, या सगळ्या नद्यांना जे पूर आले होते अतिवृष्टीमुळे, ते
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत ते पुराचं पाणी वाहत होतं आणि ऑक्टोबरमध्ये पुण्याला देखील सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला काही भाग आठवड्यांचा या काळामध्ये पुण्याला देखील अशा स्वरूपाच्या अतिवृष्टीच्या पाण्याचा पुराचा फटका बसला. तर हे सगळं बदलतं हवामान आहे. अकॅडमिक पातळीवरती आपण ही जी नोंद तुमची आहे ती तुम्ही करून घ्या. पण ते करत असताना तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्याला हवामान बदलाचं जे संकट संपूर्ण जगावरती आलेले ते असे पडसाद आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या हवामानाच्या एकूण बदलावर देखील झालेले आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि तशी नोंद देखील तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये, अभ्यासामध्ये, नोंदीमध्ये केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या नद्यांच्याबद्दल फार काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. ते तुम्ही मुद्दाम तुमच्या पाठ्यपुस्तकांच्या मध्ये वाचून घ्या. त्याप्रमाणे काम करा. पण महाराष्ट्रामधली गोदावरी, कृष्णा, भीमा, मुळा, मुठा, कोयना, पंचगंगा या नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि त्या पूर्ववाहिनी नद्या आपल्याकडच्या अनेक धरणांसाठी उपयुक्त ठरलेल्या आहेत. ते आपण पाहतो. त्यानंतर या नद्यांच्या पठारावरती अनेक कोकणामध्ये खाड्या आहेत. अनेक शहरं, उपनगरं ही वसलेली आहेत. कृष्णेवरती आपल्याला माहिती आहे, पंचगंगेवरती, कृष्णेवरती, गोदावरीवरती अनेक शहरं वसलेली आहेत आणि त्या शहरांचं अस्तित्व, त्या सगळ्या भूभागाचं अस्तित्व हे त्या नद्यांच्या वरती, नद्यांच्या पाण्यांच्यावरती अवलंबून आहे. आपण जसं भीमेकाठी किंवा चंद्रभागेकाठी आपण पंढरपूर म्हणतो किंवा कृष्णेकाठी वाई म्हणतो, गंगेकाठी कोल्हापूर म्हणतो किंवा कृष्णेकाठी तिकडे आपण कराड आणि सांगली म्हणतो. हे सगळं आपण पाहत असताना आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणची जमीन, त्या ठिकाणचं शेतीची पिकं या सगळ्यांच्यावरती या सगळ्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या नद्यांच्यावरती अवलंबून असलेल्या या वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या जनजीवनाचं, जमिनीच्या पोताचं, शेतीचं, पिकांचं, जमिनीचं वेगळेपण आणि तिथली समृद्धी आणि सुपीकता या सगळ्यांचा अंदाज एक किमान काही येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जर्याती शेती आहे. बागायती आहे पण जर्याती पण आहे आणि जर्याती शेती साहजिकच मोसमी पावसावरती जास्त अवलंबून असते आणि त्यामुळे या मोसमी पावसाची लहर जी आहे ती लहर कमी जास्त झाली की मग अनेक वेळा आपल्याकडचे शेतीचे किती तोटे होतात, किती नुकसान होतं हे आपण दरवर्षी बातम्यांच्यावरनं पाहतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकूण लागवडीचं क्षेत्र जे आहे त्यातलं साधारणतः 15% क्षेत्र हे ओलिताखाली आहे किंवा बागायती क्षेत्र आहे असं आपण म्हणू. म्हणजे उरलेलं जवळपास 80%हून अधिक 85% क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र शेतीचं आहे किंवा जर्यात शेतीचं क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल या सगळ्या टापूमध्ये जर्याती शेतीचं प्रमाण हे फार मोठं आहे आणि ते जर्याती शेतीचं प्रमाण मोठं असल्यामुळे साहजिकच बागायती क्षेत्रामधल्या कॅश क्रॉप पिकांना एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व महाराष्ट्राच्या एकूण अर्थकारणामध्ये आलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे खरीपाचा हंगाम आणि रब्बीचा हंगाम हे 2 हंगाम आहेत. खरीपाच्या हंगामात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ, कापूस, भुईमूग. नंतर रब्बी हंगामामध्ये तुम्हाला माहिती आहे की गहू, हरभरा, ज्वारी ही पण पिकं आपण घेतो. त्याखेरीज आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे, कापसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. कापसाचं क्षेत्र आपल्याकडे विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली असतं आणि ऊसाचं क्षेत्र पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रामधल्या आणि काही प्रमाणामध्ये आता उत्तर महाराष्ट्रामधल्या साखर कारखान्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली आलेले. मराठवाड्यामधले पण काही जिल्हे लातूर, उस्मानाबाद आणि आसपासचे जालन्यातले हे सगळे जिल्हे देखील आता ऊसाच्या लागवडीखाली तेथील ऊस कारखान्यांच्यामुळे किंवा सहकारी ऊस कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोकण पट्टीमध्ये भात, नारळ, आंबा ही अतिशय मोठी पिकं आहेत. या पिकांचा
तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फार मोठा उपयोग होतो. आपल्या महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या शेतीच्या ह्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही प्रयत्न केले, महाराष्ट्राच्या कृषी अधिकाऱ्यांनी जे काही प्रयत्न केले, मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. काही वर्षापूर्वी महाराष्ट्राचे कृषी आयुक्त म्हणून उमेशचंद्र सारंगे यांनी खूप चांगलं काम केलं आणि या उमेशचंद्र सारंगेंच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाच्या पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यफूल आणि सोयाबीनचं पीक लावण्यात आलं आणि त्याचा फार मोठा उपयोग तिथल्या शेतकऱ्यांना झाला. आता सोयाबीन आणि सूर्यफूल या दोन्ही पिकांचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यामध्ये झालेला आहे आणि तिथले शेतकरी आता फार मोठ्या उत्साहाने सूर्यफूल आणि सोयाबीन लावतात आणि त्याचा त्यांना हंगाम संपल्यानंतरच्या काळामध्ये त्याचे चांगलं उत्पन्न मिळण्यामध्ये फार मोठा चांगला परिणाम होतो हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सोयाबीन आणि सूर्यफुलाचं उत्पादन ही दोन मोठी उत्पादनं आपल्या नव्या काळामध्ये म्हणजे गेल्या 2 ते 3 दशकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभदायी अशी ठरलेली आहे. ऊसाच्या संदर्भात मी काही वेळ सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे ऊसाचं राजकारण, ऊस कारखान्यांचं राजकारण, सहकार क्षेत्र ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांच्यावर अवलंबून आहेत आणि त्यापैकी त्यातल्या बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही परिचित असाल, तुम्हाला ते माहिती असेल. मला इथे मुद्दाम उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे फळबागा क्षेत्राचा मुद्दाम उल्लेख करायचा आहे. आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांनी या गोष्टीचा उल्लेख वारंवार केलेला होता, पण यशवंतराव चव्हाणांच्या नंतरच्या काळामध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि विशेषतः ते जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले 1988 साली, त्या काळामध्ये यशवंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवून कृषी क्षेत्राची प्रगती करण्याच्या दृष्टीने फलोत्पादन क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारं काम शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केलं, हे मुद्दाम सांगायला पाहिजे. त्या काळामध्ये फलोत्पादन विभाग नावाचा एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला शेती विभागामध्ये आणि या फलोत्पादन विभागाने अतिशय आश्चर्यकारक कामगिरी केली. हे आपल्याला त्या काळामधल्या तुम्ही बातम्या पाहिल्या, त्या काळामधले एकूण संदर्भ पाहिले ते लक्षात येईल. त्या काळामध्ये पवारांच्या सरकारने शेतकऱ्यांना एक साध्या काही गोष्टी सांगितल्या. तुमची पडीक जमीन आहे, 5 एकर जमीन आहे, त्या 5 एकर जमिनीमध्ये तुम्ही फळबाग लावायची. बोर लावा, अंजीर लावा, पेरू लावा, चिक्कू लावा किंवा डाळिंब लावा. तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सीताफळ लावा, लिंबू लावा. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सरकार काही प्रमाणामध्ये ठिबक सिंचनची सुविधा उपलब्ध करून देईल आणि त्या ठिबक सिंचनच्या आधारे तुम्ही या फळबागांची निगा राखायची, त्याचं उत्पादन करायचं आणि नंतर ते बाजारपेठेमध्ये आणायचं. तुमच्या लक्षात येईल 1990 सालची पुण्याची, मुंबईची आणि आपल्या सगळ्या तालुका शहरांची बाजारपेठ आठवा. आपल्याला एसटी स्टँडवरती फार फार तर पेरू आणि फार फार तर एखादं संत्र किंवा मोसंबी दिसायचं हातगाडीवर. आज तुम्हाला चिक्कू दिसतात, संत्र दिसतात, डाळिंब दिसतात, बोरं विविध प्रकारची उपलब्ध आहेत, सफरचंद उपलब्ध आहेत, कलिंगड मिळतं, डाळिंब उपलब्ध आहेत. मला वाटतं ही सगळी फळं आज तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्याच्या छोट्या मोठ्या गावी एसटी स्टँडच्या जवळच्या पट्ट्यामध्ये, एसटी स्टँडच्या तिथे असलेल्या स्टॉलवर तुम्हाला ही सगळी फळं दिसतात. याचं कारण गेल्या 30 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राने फळबागा क्षेत्रामध्ये, फळबागा उत्पादनांच्या एकूण सगळ्या या परिघामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आज द्राक्ष तुम्हाला विविध प्रकारची उपलब्ध आहेत. सीडलेस द्राक्ष उपलब्ध आहेत. तुम्हाला काळी द्राक्ष मिळतात, हिरवी द्राक्ष मिळतात, तुम्हाला आंबे उपलब्ध आहेत, डाळिंब उपलब्ध आहेत, लहान बोरं, मोठी बोरं, त्यापेक्षा मोठी बोरं उपलब्ध आहेत, सीताफळ मिळतं तुम्हाला. मला असं वाटतं की ही सगळी फळबागांची जी क्रांती आहे, ही क्रांती महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती आहे आणि त्यामुळे छोटे मोठे फळबाग विक्रेत्यांच्यापासून ते शेतकऱ्यांच्यापर्यंत सगळ्यांना या नव्या अर्थकारणाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे आणि निश्चितपणे या फळबागांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवली. सर्वसामान्य लोकांना अतिशय चांगली, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, रसपूर्ण आणि प्रोटीनची क्षमता असलेली अनेक फळं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत
आज तुम्हाला पूर्वी स्ट्रॉबेरी घेण्यासाठी महाबळेश्वरला माथेरानला जावं लागायचं. आता आज तशी वेळ राहिलेली नाहीये. आज तुम्हाला महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि त्या प्रकारची सगळी फळं, छान अशी फळं ही तुम्हाला पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी, शहर गावामध्ये, एस स्टेशनच्या जवळच्या दुकानांच्या स्टॉलमध्ये ही तुम्हाला फळं उपलब्ध आहेत आज तुम्हाला. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या फळबागांचा, शेती उत्पादनांचा विचार करताना गेल्या 30 वर्षामध्ये हा जो फळबागांचा विकास झालेला आहे आणि फळबागांच्या विकासामधनं महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला एक जो आधार मिळालेला आहे आणि त्याच्यातनं त्याची जी एकूण समृद्धी वाढलेली आहे, त्या गोष्टीचा एक ठळक घटक म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. या अभ्यासक्रमामध्ये हा विषय हा या प्रमाणात आलेला नसला तर तुम्ही तो विषय त्या प्रमाणामध्ये वाचायला पाहिजे आणि त्याचे संदर्भ घेऊन त्याच्या नोंदी पण तुम्ही टाकायला पाहिजे. आणखीन एक याच्या जोडीला आणखीन काय महत्वाची गोष्ट आहे, याच्या जोडीला अशी महत्वाची गोष्ट आहे की फळबागांना जोडलेली फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पण आता वाढलेली. म्हणजे तुम्ही आता मका पहा, या मक्याचा उपयोग आता कुठे कुठे तुम्ही पाहू शकता. तुम्ही मक्याचा उपयोग होतोय, तुमच्याकडच्या पेरूचा उपयोग होतोय, आईस्क्रीमसाठी किंवा अनेक तत्सम गोष्टींसाठी आज या फळांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. एका अर्थाने फूड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला एक मोठं बळ या फळबागांच्यामुळे मिळालंय हे तुम्ही लक्षात घ्या. सोयाबीनचा देखील विचार तुम्ही करा ना. सोयाबीन आज कुठे कुठे जात आहे? सोयाबीन आज तुम्हाला सांगतो, सोयाची भाजी ही जर तुम्ही स्टार हॉटेलमध्ये किंवा अतिशय दर्जेदार हॉटेलमध्ये पुण्या मुंबईमध्ये घेतलीत तर तुमच्या लक्षात येईल की भाजी इतकी सुंदर झालेली आहे आणि भाजी खाणारा जेव्हा ती डिश समोर येते तेव्हा त्याला असं जाणवतं अनेक वेळा की ही डिश जी आहे ही डिश चिकनची डिश आहे का कशाची आहे. त्याला सांगावं लागतं ही सोयाची डिश आहे. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या सोयाबीनच्या उत्पादनाने देखील एक प्रकारची क्रांती केलेली. फळबागा, सोयाबीन उत्पादन यांनी जी क्रांती केलेली ही क्रांती या पुढच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये आपल्याकडच्या शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये एक बळ देणारे आणि एक आर्थिक उभारी देणारे आणि आणखीन आर्थिक उभारी त्यांना द्यायला लागेल, देऊ शकेल यात मला स्वतःला काही शंका वाटत नाही. आणि त्यामुळे फळबागांचा हा जो सगळा विचार आहे हा आपण केला. याच्याबरोबर मित्रांनो आणखीन एक मुद्दा आहे आणि तो आहे तो म्हणजे याला जोडलेलं दुधाची उत्पादनं. दूध दुभतं. आज महाराष्ट्रामध्ये उदंड दूध उपलब्ध आहे. मधल्या काळामध्ये आपल्याकडे तालुका स्तरावरती काही दूध उत्पादक संघटना, सोसायट्या, सहकारी संघ स्थापन झाले. त्यांनी दूध उत्पादन संघ स्थापन केल्यानंतर फक्त दुधाचं संकलन केलं नाही तर दुधाच्या उपपदार्थांच्या निर्मितीवरती भर दिला. मग श्रीखंड असेल, आईस्क्रीम असेल, चीज असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारची क्रीम असतील, या सगळ्यांसाठी या दूध दुभत्याच्या उत्पादनाचा फार मोठा उपयोग झाला. आणि त्यातून तुमच्या असं लक्षात येईल की आज आपल्याकडे पंढरपूरचा दूध उत्पादक संघ असेल, सोलापूरचा जिल्हा दूध उत्पादक संघ असेल, इकडे संगमनेरचा दूध उत्पादक संघ असेल, तिकडे खालच्या बाजूला लातूरकडचा एखादा दूध उत्पादक संघ असेल, खाली कोल्हापूरमध्ये गोकुळचा दूध उत्पादक संघ असेल. या सगळ्या दूध उत्पादक संघांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला एक आर्थिक संरक्षण देखील दिलं. आणि आर्थिक संरक्षण देत असताना हे दुधाचं तुमचं उत्पादन वाया जाणार नाही याच्यासाठी या सगळ्या संस्था आणि संघटनांची संघाशी या सगळ्या शेतकऱ्यांना बांधून घेतलं. आणि त्यामुळे हा शेतकरी रोज आपलं दूध या दूध संघामध्ये टाकतो किंवा केंद्रामध्ये टाकतो. त्याचे त्याला ठरलेले पैसे ठराविक वेळेला मिळतात आणि त्याची कुठली खोटी होत नाही किंवा त्याला कुठली खोट होत नाही. व्यापक प्रमाणामध्ये दूध दुभत्यांच्या उत्पादनाने आपल्याला उपपदार्थांच्या निर्मितीला वेग आला. त्या उपपदार्थांच्यामुळे देखील काही रोजगार वाढला, ते उत्पादन वाढलं आणि त्या सगळ्याचा पैसा या सहकारी क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याच्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यामध्ये त्याचा उपयोग आपल्याला व्हायला लागला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1-2 मिनिटं.
हे मी तुम्हाला दूध उत्पादनांचं सांगत होतो, त्या संदर्भात मग तुम्हाला आणखीन एक वाचनासाठी म्हणून काही संदर्भ सांगतो मी. त्याच्यात तुम्ही गोकुळ गाथा म्हणून एक अरुण नरके यांचं एक नवीन पुस्तक अलीकडच्याच 1-2 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं आहे. हा गोकुळचा दूध उत्पादक संघ जो आहे, या गोकुळची उभारणी आणि गोकुळने केलेलं काम या सगळ्यांचा एक फार चांगला आढावा आणि फार चांगला इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तो तुम्ही मुद्दाम पहा. कोपरगावचा दूध उत्पादक संघ आहे, त्याच्या संबंधी देखील तिथले संस्थापक असलेले शंकरराव कोल्हे आणि त्यांचे त्या काळाचे सहकारी नामदेवराव परजणे यांनी हा कोपरगाव दूध उत्पादक संघामध्ये देखील एक खूप चांगलं काम केलेलं आहे. तर ते देखील त्यासंबंधीच्या पण काही नोंदी शंकरराव कोल्हे यांच्या सत्याग्रही शेतकरी या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या देखील तुम्ही त्या आवर्जून पाहायला पाहिजेत असं मला वाटतं. याशिवाय आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे की चितळ्यांचं दूध उत्पादन ही फार मोठी दंतकथा आहे. तर चितळे यांचं सांगली जिल्ह्यामधलं भिलवडी मांगीमधला त्यांचे जे दुधाचे प्लांट आहे आणि तिथली त्यांची जी सगळी यशोगाथा आहे ते देखील तुम्ही मुद्दाम वाचायला पाहिजे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा दूध उत्पादक संघ जो आहे, या वारणा दूध उत्पादक संघाने वारणा सहकारी चळवळीने एक फार मोठं काम केलेलं आहे आणि हे काम अशा दर्जाचं काम आहे की त्या कामाची प्रशंसा जागतिक स्तरावरती झालेली आहे. वारणा समूहाचे संस्थापक जे होते तात्यासाहेब कोरे, त्यांनी वारणा दूध संघ स्थापन केला आणि या वारणा दूध संघाने देखील फार मोठं काम केलं. हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे काम करत असताना आपल्या लक्षात येईल की त्या भागामधल्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाकडे या सगळ्यांचं अतिशय चांगलं लक्ष होतं. एक मला गोष्ट इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची स्थापना होत असताना जो एक आराखडा समोर ठेवलेला होता कृषी औद्योगिक विकासाचा, या आराखड्याला खरं बळ दिलं आपल्या विविध जिल्ह्यांच्या मध्ये, विविध टाकूंच्या मध्ये, विविध प्रदेशांच्या मध्ये ज्या सहकारी संस्था आणि सहकारी सोसायटी स्थापन झाल्या त्यांनी हे बळ दिलं. आणि ते बळ दिल्यानंतर नुसतं बळ दिलं नाही तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिकडच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं. अकलूजचा विकास हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. बारामतीचा विकास हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. इकडे कोल्हापूरचा विकास हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज भारतामध्ये दरडोई अधिक उत्पन्न असलेली जी मोजकी शहरं आहेत याच्यात कोल्हापूरचा क्रमांक लागतो, हे तुम्ही लक्षात घ्या. कोल्हापूरच्या सहकारी दूध संस्था, सहकारी संस्था, सहकारी कारखानदारी ही अतिशय उत्तम दर्जाने काम करते आणि उत्तम नफ्यात काम करते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे देखील आपण पाहू शकतो. तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला या पद्धतीचं चित्र दिसेल. पुणे जिल्ह्यात देखील तुम्हाला या पद्धतीचं चित्र दिसेल. मला असं वाटतं की ह्या सगळ्या सहकारी साखर कारखानदारीचा अभ्यास हा महाराष्ट्राची कृषी औद्योगिक एक वाटचाल समजून घेताना आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला मागाशी काही लोकांचा उल्लेख केला. त्या लोकांनी काही साहित्य लिहिले, काही पुस्तक लिहिले, त्याचा तुम्ही अगदी आवर्जून तो तुमच्या संदर्भासाठी उपयोग करा. शरद पवार यांचा अलीकडेच एक 5 वर्षापूर्वी त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने लोक माझे सांगते नावाचं एक आत्मचरित्र पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. शरद पवारांच्या या पुस्तकात देखील त्यांनी सहकार क्षेत्रासंबंधी खूप चांगली मांडणी केलेली आहे. आणि सहकार क्षेत्राची उभारणी करताना, विकास करताना महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे त्या काळामध्ये धनंजयराव गाडगिळांसारखा विद्वान असेल आणि त्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील, या सगळ्या लोकांनी, त्यानंतर वैकुंठलाल मेहता असतील, या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीला 1930-40च्या काळामध्ये जे बळ दिलं आणि त्यानंतर 1970-80 नंतर ही सहकारी चळवळ एका मोठ्या प्रगतीच्या टप्प्यावरती आली. तर त्याचे जे काही बलस्थान आहेत ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या अशा संदर्भातल्या लोकांची पुस्तकं ही तुम्ही वाचली पाहिजे. शरद पवार यांची विविध विषयांच्यावरची ही जी भाषणं आहेत, विशेषतः सहकार क्षेत्रावरती, नंतर आर्थिक क्षेत्रावरची, तर त्यांचं एक फास्ट फॉरवर्ड नावाचं एक भाषणांचं पुस्तकांचं संकलन देखील आता अलीकडे प्रकाशित झालेलं आहे. त्यात देखील महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा हा त्यांनी मांडलेला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ते मूळ इंग्रजी पुस्तक तुम्ही मुद्दाम आवर्जून वाचा, फास्ट फॉरवर्ड, डॉक्टर अरुण टिकेकर जे संपादक आहेत. मी तुम्हाला ही नावं अशासाठी सांगतोय की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध असलेली स्वयं अध्ययनाच्या पुस्तकांची यादी ही खूप छोटी आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही नवीन पुस्तक जे आहे, ही नवीन पुस्तकं तुम्हाला ही वाचली पाहिजेत आणि त्या दृष्टीने तुम्हाला या नव्या अभ्यासाचा, नव्या संदर्भाचा उपयोग तुम्ही त्या पद्धतीने केला पाहिजे. आत्ता माझ्या दृष्टीने हा एक पहिला जो भाग होता या आपल्या लोकप्रशासन आणि अर्थकारण या प्रकरणामधला, तर हा महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल ही 2 प्रकरणं माझी आत्ताच्या अभ्यासाची आपली संपलेली आहेत. आणि मला असं वाटतं की या स्वरूपाच्या
अभ्यासाकडे आपण वळत असताना आपण अनेक गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा आधुनिक महाराष्ट्राच्या त्या मुद्द्याकडे येतो. आधुनिक महाराष्ट्र म्हणजे काय? आज आधुनिक महाराष्ट्राची संकल्पना बदललेली. आज आधुनिक महाराष्ट्राची संकल्पना ही डिजिटल महाराष्ट्र इकडे वळलेली आहे. एका अर्थाने डिजिटल इंडियाचा जो घोष गेली काही वर्ष सुरू आहे, तर याच्यात सर्वात समर्थ असं राष्ट्र, समर्थ असं राज्य आणि समर्थ असा टापू किंवा प्रदेश जो आहे भारतातला, तो महाराष्ट्र आहे. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे ही त्या अर्थाने IT ची आता पंढरी झालेली आहे. म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरने जो प्रवेश केला, त्यामुळे हिंजवडी असेल, बावधन असेल, बानेर असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, या सगळ्या टापूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये IT सेक्टरने आपली गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि त्या अर्थाने या सगळ्या भागामध्ये एक IT हब निर्माण झालं. आणि ह्या IT हब निर्माण झाल्यानंतर ह्या IT हबनी एक स्वतःची मोठी एक मुद्रा महाराष्ट्राच्या प्रगतीवरती उमटवलेली आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचा, प्रगतीचा आलेख जोखताना, पाहताना आपल्याला ह्या आधुनिक काळाचे जे संदर्भ आहेत, IT सारखे, IT हब सारखे, तर ते संदर्भ आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ते संदर्भ जर आपल्याला विसरायचे नसतील, तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आपल्याकडच्या वर्तमानाकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल, असं माझं मत आहे. म्हणजे मी मगाशी जो उल्लेख केला की हिंजवडी असेल, माण असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, या भागामध्ये ज्या पद्धतीने IT हब निर्माण झाली, तर तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक चढता आलेख आहे. दुसरीकडे आणखीन काय झालं पलीकडे? दुसरीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, ज्या मोशीमध्ये आहेत, चाकणमध्ये आहेत, ज्या खेडमध्ये उभ्या राहिल्या. तर मला असं वाटतं की या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी देखील महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळा आयाम दिलेला आहे. आणि तो आयाम देत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की फार मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रगती चौफेर पद्धतीने होईल, अशा स्वरूपाचं एक चित्र त्यातून निर्माण झालं. टाटा असतील, रिलायन्स असतील, यांच्यासारख्या मोठ्या उद्योग समूहांनी, मग हार्डवेअर इंडस्ट्री असेल, केमिकल उत्पादनं असतील, रिफायनरीज असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये कोट्यावधींची गुंतवणूक करून एक फार मोठं आर्थिक साम्राज्य उभं करून पर्यायाने महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखीन एक वेगळी दिशा दिलेली आहे, एक वेगळी उंची दिलेली आहे. आज देशामध्ये बंगलोर आणि पुणे आणि काही प्रमाणामध्ये गुरगाव अशी 3 मोठी IT हब मानली जातात. आणि हे विचारात घेत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं एकूण जे चित्र आपल्याला आर्थिक आघाडीवर दिसतंय, हे चित्र हे केवळ शेतीच्या विकासाने फुललेलं चित्र नाहीये किंवा शेतीवरती अवलंबून असलेल्या उत्पादनांनी फुललेलं चित्र नाहीये, तर हे आता तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या अंगाने फुललेलं क्षेत्र आहे. आणि त्यातून आर्थिक विकासाला एक मोठी गती मिळालेली आहे, हे आपण विसरता कामा नये. मी या सगळ्या याचा विचार करताना तुम्हाला हेही सांगेन, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा विकासाचे काही मानदंड समजतो, तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला एक दिशा देणारा, गती देणारा आणि अधिक उंच करणारा असा आणखीन एक मानदंड शिक्षणाचा. व्यावसायिक शिक्षणाच्या जेवढ्या संधी आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, तेवढ्या संधी आज कर्नाटक मधला काही भाग जर वगळला किंवा दिल्लीमधला काही भाग वगळला, तर मला असं वाटतं की इतक्या उत्तम शिक्षणाच्या संधी आज महाराष्ट्राखेरीज अन्य कुठल्याही देशातल्या राज्यामध्ये उपलब्ध नाही. आणि त्यामुळे
जगातले विद्यार्थी, परराज्यातले विद्यार्थी हे पुण्यामध्ये स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि पुण्यातल्या शिक्षण संस्थांच्यामध्ये आपल्याला स्थान मिळावं यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे मुंबईमध्ये या सगळ्या टापूमध्ये परदेशातल्या विद्यार्थ्यांची आणि परराज्यातल्या विद्यार्थ्यांची एक फार मोठी गर्दी आणि फार मोठी संख्या तुम्हाला वाढलेली दिसून येते. मला असं वाटतं की हा देखील महाराष्ट्राचं एकूण जे सगळं अर्थकारण आहे हे समजून घेत असताना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाने ज्या संधी निर्माण केलेल्या आहेत तर त्या संधी व्यावसायिक शिक्षणातून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे विविध संस्था, शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांनी देखील मोठं काम केलेलं आहे आणि त्यामुळे समाजाच्या विविध थरातील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचे हे दरवाजे खुले झालेले आहेत आणि त्यातून त्यांच्या भविष्याचे मार्ग देखील त्यांना सापडू शकतात हे देखील आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, महाराष्ट्र, स्वयंपूर्ण महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपल्याला आणखीन एका गोष्टीकडे मुद्दाम मी लक्ष वेधतो आणि ते असं की डिजिटल महाराष्ट्र करताना गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला कोरोनामुळे जे प्रश्न निर्माण झाले, जे संकट निर्माण झाली, या संकटावरती मात करण्यासाठी आपण ऑनलाईन अशा सर्वचे प्लॅटफॉर्म निवडले. पण एका बाजूने मी तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचं, सर्वांगीण विकासाचं, सर्वांगीण उन्नतीचं आणि अतिशय उंची असलेल्या विविध क्षेत्रांचं हे चित्र तुमच्यासमोर मांडल्यानंतर एक मला प्रश्न असा पडतो की आजही आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला ऑनलाईन काही गोष्टी घ्यायच्या असतील तर आपली तारांबळ का होते. मला असं वाटतं या प्रश्नाचा देखील उल्लेख तुम्ही विचार केला पाहिजे. याचं कारण गेल्या वर्षभराच्या आणि विशेषतः गेल्या 7-8 महिन्याच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, सोलापूर विद्यापीठात असेल, अमरावती विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, अशा अनेक विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ असेल, अशा अनेक विद्यापीठांच्या मधल्या ऑनलाईन अभ्यासक्रम, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन चाचण्या या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रचंड विक्षेप निर्माण झाले. तेव्हा when we called digital Maharashtra, technology savvy Maharashtra, then why this happened? म्हणजे तंत्रज्ञान स्नेही महाराष्ट्र, डिजिटल स्नेही महाराष्ट्र असं आपण म्हणत असताना महाराष्ट्रामध्ये ह्या ऑनलाईन परीक्षा आणि ऑनलाईन गोष्टींच्या मधला विक्षेप आणि गोंधळ अडथळा काय येतो हे देखील आपण एकदा पुन्हा नीट अभ्यासून घेतलं पाहिजे. त्याची गरज आहे. माझ्या दृष्टीने महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतरची 61 वर्ष मी तुम्हाला मगाशी म्हटलं तशी यावर्षी पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राचा आपण आता फार मोठ्या प्रमाणामध्ये भूगोल बघितला, महाराष्ट्राचं पीक पाणी बघितलं, त्या पीक पाण्यावरती आधारलेली आपण काही गोष्टी बघितल्या. मला असं वाटतं की महाराष्ट्राची एकूण प्रगती पाहताना तुम्ही मूळ महाराष्ट्र स्थापन कसं झाला आणि विशेषतः गेल्या 61 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राची प्रगती कशी झाली हे पाहण्याची गरज आहे. तर त्याच्यावरती महाराष्ट्राचं पुढचं चित्र काय राहील हे तुमच्या लक्षात येईल. या पुढच्या भागामध्ये मी महाराष्ट्राच्या एकूण विधिमंडळ आणि प्रशासनासंबंधी काही मांडणी करणार आहे, तर ती मात्र मी पुढच्या लेक्चरमध्ये करेन. आता मात्र आज मी इथे थांबतोय. धन्यवाद. आपण आधुनिक महाराष्ट्रासंबंधी अभ्यास करत आहोत आणि आता या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमच्याशी आधुनिक महाराष्ट्र या तुमच्या पाठ्यक्रमातल्या
तिसऱ्या प्रकरणासंबंधी काही विवेचन करणार आहे. महाराष्ट्राची शासन यंत्रणा आणि प्रशासन असा तुमचा अभ्यासक्रमातला तिसरा घटक आहे. हा विषय खरं म्हणजे फार इंटरेस्टिंग विषय आहे आणि हा विषय तुमच्यापैकी जे विद्यार्थी नियमितपणे वृत्तपत्र वाचत असतील त्यांच्या लक्षात येईल. जे नियमितपणे वृत्तपत्र वाचतात, माध्यमातल्या बातम्या पाहतात, त्यांना हा तिसरा घटक समजणं फारसा अवघड नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राची शासन यंत्रणा आणि प्रशासन हे कसं चालतं हे आपण लक्षात घेणार आहोत. भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि भारताची राज्यघटना जेव्हा 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली, त्यानंतर खरं म्हणजे आपल्या स्वराज्याला, सुराज्याला, लोकशाहीच्या शासनाला सुरुवात झाली. 1951-52 साली आपल्याकडे लोकसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पहिलं लोकयुक्त सरकार 1952 साली स्थापन झालं. त्याच काळामध्ये महाराष्ट्राची निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि दर 5 वर्षांनी आपल्याकडे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होतात, ते आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून हे सरकार स्थापन होत असतं. आपण जेव्हा एखाद्या सरकारचं शासन किंवा प्रशासन हे कुठल्या खांबांच्यावरती आधारलंय हे आपण पाहतो, तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये मुख्यतः 4 घटक महत्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कारभार करणारा प्रशासनाचा कार्यकारी विभाग. यात कोण आले? यात मंत्री आणि अधिकारी सगळे आले. त्यानंतर येईल तो दुसरा भाग म्हणजे घटक म्हणजे विधिमंडळ. यात कोण आलं? यात विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांचे पदाधिकारी. तिसरा घटक अर्थातच न्यायपालिका किंवा न्यायसंस्था. आणि चौथा त्याला जोडलेला घटक म्हणजे महत्वाचा तो म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचे जे सगळे विविध स्तर आहेत त्याला जोडणाऱ्या ज्या घटनात्मक किंवा वैधानिक संस्था आहेत त्या संस्था. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे महालेखापाल, ऑडिटर जनरल, विविध विधिमंडळांच्या समस्या आहेत, समित्या आहेत, जिल्हा प्रशासन आहे, जिल्हा प्रशासनांना नियंत्रित करणारं विभागीय आयुक्तांचं प्रशासन आहे, जिल्हा प्रशासनाच्या खालची तालुका प्रशासन आहे आणि तालुका प्रशासनाच्या खाली ग्रामपंचायत आहे. अशा विविध स्तरांच्यावरती महाराष्ट्राचं प्रशासन काम करतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्राचं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची तरतूद अगदी ठरल्याप्रमाणे आहे. कामं आणि उद्दिष्ट स्पष्ट आहेत, तर त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. इथे मला तुम्हाला एक सांगायला पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्राची सभागृह 2 आहेत. एक आहे विधानसभा आणि दुसरी आहे विधान परिषद. या विधानसभेमध्ये आता विधानसभेच्या सदस्यांची संख्येची मर्यादा आहे 288. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं दुसरं सभागृह आहे विधान परिषद. या विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या आहे 78. 288 विधानसभा मतदारसंघातून जे उमेदवार निवडून जातात ते विधानसभेवरती जातात आणि ते विधानसभेचे सदस्य होतात. परंतु विधान परिषदेवरती मात्र अशी परिस्थिती नाही. विधान परिषदेवरती अप्रत्यक्ष निवडणुकीमधनं काही लोक निवडून जातात. राजकीय पक्षांच्या विधानसभेतील सदस्यत्व संख्येच्या आधारे 1/3 संख्या हे विधानसभेतनं विधान परिषदेवर जाते. म्हणजे विधानसभेच्या 288 सदस्यांच्या मध्ये विविध राजकीय पक्षांचं जे सांख्यिक बलाबल आहे त्या बलाबलाच्या आधारे विधान परिषदेवरती जे त्यांना अन्य लोक निवडून द्यायचे आहेत त्या लोकांची निवड होते आणि साधारणतः ती जी संख्या आहे ती संख्या साधारणतः 31 अशी संख्या आहे. म्हणजे 288 विधानसभा सदस्यांच्या मधनं 31 लोक
हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत निवडून जातात. याखेरीज पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीमधनं 7-7-7-7 असे उमेदवार निवडून जातात. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातनं 7, शिक्षक मतदारसंघाचे 7, स्थानिक स्वराज्य संस्थेतनं 7, स्थानिक स्वराज्य संस्थेतून 21 महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत सगळ्या, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही गट केलेले आहेत. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती नगरपालिकांचे, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांचे गट केले. त्या गटांच्या आधारे हे 21 सदस्य निवडून जातात. आणि याशिवाय साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ, सामाजिक चळवळ, शैक्षणिक चळवळ या विविध सामाजिक क्षेत्रामधनं, या क्षेत्राच्या परिघातनं राज्यपाल स्वतःच्या अधिकारामध्ये राज्य सरकारच्या सल्ल्याने 12 सदस्यांची नेमणूक करतात. त्यामुळे अशी ती सदस्य संख्या होते 78. पण विधान परिषदेवरती एकूण 78 सदस्य निवडले जातात आणि ती संख्या मर्यादित केलेली असते. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रशासनाचा चेहरा मोहरा बघताना आपल्याला विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हींचा कारभार काय पद्धतीने चालतो हे देखील नीट समजून घेतलं पाहिजे. या संबंधामध्ये आपल्याकडे तपशील खूप आहेत, माहिती खूप आहे. गेल्या वर्षीच आपल्याकडे 2019च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला काही सरकार स्थापन करता आलं नाही आणि त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाआघाडीने 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. या आघाडी सरकारचा पहिला मोठा शपथविधी 30 नोव्हेंबरला झाला आणि 30 डिसेंबरला त्यांनी पूर्ण विस्तार करून हे मंत्रिमंडळ स्थापन झालं. मला असं वाटतं की या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता अलीकडेच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोना नियमावलीमुळे 1 मार्च ते 10 मार्च या काळामध्ये पार पडलं. या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी देखील तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचल्या असतील. पण हे सगळं बघत असताना बातम्या वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या विधानसभा किंवा विधान परिषद काय पद्धतीने काम करतात हे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुमच्या असं नजरेला येईल की या सर्व काळामध्ये अनेक वेळा सभागृहामध्ये गोंधळ देखील होतो. त्या गोंधळ देखील फार मोठा काळ जातो. मला असं वाटतं की तुम्हाला अभ्यासाचा भाग म्हणून जेव्हा वेळ असेल, जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही आवर्जून विधानसभेचं कामकाज, विधान परिषदेचं लाईव्ह कामकाज हे टीव्हीवरती जर प्रक्षेपित होत असेल तर ते तुम्ही अवश्य प्रसारित झालेलं बघायला पाहिजे आणि त्यातून तुमचे काही मुद्दे या सगळ्या अभ्यासाला जे पूरक असतील तर ते मुद्दे तुम्ही पूरकपणे लक्षात घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आता आज मी हा दुसरा विषय संपवतोय. त्यानंतर मी पुढच्या विषयाकडे नंतर तुमच्यासमोर येईल. धन्यवाद. जास्त छान आहे.